मध्ये बुधवारी सकाळी परत हिंसाचार झालाय। दंगलग्रस्त लेहमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। बुधवारच्या दंगलीत 2 जणांचा मृत्यू झाला होता। लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या आडून लेहमध्ये हा हिंसाचार घडवण्यात आलाय। त्यामुळे लेहमध्ये बुधवारी सकाळी परत एकदा हिंसाचार झाल्याची माहिती समोर येते। तर दंगलग्रस्त लेहमध्ये संचारबंदी ही लागू करण्यात आलेली आहे। बुधवारच्या दंगलीत 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून आंदोलन करण्यात येते। तर आंदोलनाच्या आडून लेहमध्ये हा हिंसाचार घडवला जातोय। We also need to realize that 4 people have died from Ladakh. These are all our local people. It is very unfortunate, and I'm deeply shocked and aggrieved, and I'm in grief right now. And at the same time, I've just been to the hospital. There are 6 people in the ICU. 2 of them are critically injured, and they are still critically injured, and they are still in the ICU. They are not out of danger yet. And there are 6 people in the surgery ward. 6 other people. All of them have been shot. I do not understand as to who gave the orders to shoot people. दरम्यान लेहमधील हिंसाचाराच्या बाबत आंदोलक सोनम वांगचुक यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। आज लेह शहर में कुछ बड़े पैमाने पर हिंसा और तोड़फोड़ होने लगी। कई कार्यालयों को तोड़ा गया, आग लगा दी गई और गाड़ियों को पुलिस के आग लगा दी गई। इससे पहले मैं आपको ये बताऊं कि कल यहाँ पर जो 35 दिन के अनशन पे बैठे थे उनमें से 2 लोग अस्पताल में उन्हें ले जाना पड़ा बहुत गंभीर स्थिति में। इससे लोगों में बहुत रोष जागा और आज पूरे लेह में बंद की घोषणा की गई और फिर युवा पीढ़ी हजारों की संख्या में बाहर आ गए। ये युवा पीढ़ी का बरास था, एक तरह का जेन ज़ी रेवोल्यूशन जो कि उनको सड़कों पे लाया। 5 सालों से वो बेरोजगार हैं। एक के बाद एक बहाने करके उन्हें नौकरियों से बाहर रखा जा रहा है और फिर लद्दाख को संरक्षण नहीं दे रहे हैं। मैं हमेशा बोलता आया हूं कि ये नुस्खा है समाज में अनरेस्ट का, सोशल अनरेस्ट का, कि आप बिना कामकाज के युवा को रखें और उनके जो लोकतांत्रिक अधिकार हैं उनको भी छीन लें। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून। पूजा, लेहमध्ये हे आंदोलन आणखीनच तीव्र होताना दिसून येतंय। लेहमध्ये संचारबंदी लागू केली आहे, काय अधिक माहिती? लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा यासाठी सोनम वांगचुक आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते आणि याच आंदोलनाचं जे रूपांतर आहे ते अचानक हिंसक रूपामध्ये ते पलटलं। यानंतर आता राज्यघटनेचे जे 6वं परिशिष्ट आहे ते देखील लागू करावं अशी मागणी आहे। यासाठी लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स या 2 संघटनांनी बुधवारी मोर्चा काढला होता आणि या मोर्चावरतीच म्हणजे गर्दी झाली होती आणि ते जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि यानंतरच त्याला हिंसक वळण लागलं होतं। आता यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण जखमी आहेत आणि सोनम वांगचुक यांनी सरकार विरोधात म्हणजे बेरोजगारी, परत लेह लडाखचे जे अनेक प्रश्न आहेत त्या विरोधात जे युवा आहेत ते आक्रमक झालेत आणि त्यामुळेच हा हिंसाचार वाढलाय असं म्हटलंय। अंकिता, धन्यवाद पूजा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात येते। तर लेहमध्ये बुधवारी सकाळी पुन्हा एकदा हिंसाचार झाला ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। तर आता दंगलग्रस्त लेहमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तर लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून हे आंदोलन करण्यात येते। लेहमधील ही सगळी परिस्थिती सध्या आणखी बिघडत असल्याचं दिसून येत आहे।